नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग तर यायला हवाच. आणि मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या फेवरेट जागेवरून आणि एका प्रवासाने करणार होते, ते म्हणजे सोलापूरला जाण्यासाठी मी पहिले ट्रेन पकडली आणि मी गेले जुईनगरला आणि जुईनगरवरून माझा प्रवास सुरू झाला. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही कुठे चाललो आहोत मित्रहित. माहिती तुम्हाला कोण आहे? मी याचं पेज पण मेन्शन करून ठेवेन, त्याला फॉलो करायला विसरू नका, कारण की त्याचे ब्लॉग्स भन्नाट असतात ट्रॅव्हलिंगचे. आणि आम्ही दोघं आज चाललो आहोत कोणत्या टूर्ससोबत? बालाजी. त्याला खाण्यातच बघा, खाण्यातच इंटरेस्ट झाला. आपण आज बालाजी टूर्स सोबत सोलापूर दर्शनाला चाललो आहोत आणि आमच्या दोघांच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम आम्ही अक्कलकोटी गेली की नाही डोंट नो. आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहोत. फेवरेट प्लेस आहे आमचं. एक कोइन्सिडेंट म्हणा, पण आमच्या आयुष्यात जो क्षण आला आहे तो आम्हाला आता जगायचा आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही खूप एका छान ट्रॅव्हलनी करणार आहोत, ते सर्वात महत्त्वाचं आहे. सो बघूया आता पुढे कसं कसं आपण जाणार आहोत. आमची आता बस जुईनगरवरून आम्हाला पिकअप करणार आहे आणि मग आम्ही सोलापूरला ट्रॅव्हल करणार आहोत. फर्स्ट आमचं डेस्टिनेशन असणार आहे पंढरपूर. सो कसं स्टे आहे, काय काय करणार आहोत तुम्हाला कळवणार आहोत. इकडे नेहमीच चालूच असतं भांडण वगैरे. आजपासून ते पंच पडणार आहे, ते संपत पंच असणार. आणि मंगळसूत्र पण दिले, ते पण घालायचं कंपल्सरी. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलर्सचं नियोजन एवढं मस्त होतं की त्यांना माहिती होतं की आपल्या ट्रिपमध्ये काही बालिश मुलंही आलेली आहेत, ते हरवूही शकतात. म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र म्हणजे आयडी दिलं गेलं होतं. आयडी फायनल आहे तर भाई आपण इलोय पेट्रोल पंपवर. भाई माझं मंगळसूत्र घाल पहिले. तर आम्ही आता आलेलो आहोत उडपी ते मुंबईच्या कॅफेमध्ये आणि जिकडे आम्हाला काही खायचं हे सुचत नाही आहे, कारण की आम्हाला वाका होऊ शकतं. म्हणून आम्ही जरा आता थांबा करतोय. वॉशरूमला जाऊन आलो. इकडे वॉशरूमला गेलं तर इंडियन टॉयलेट्समध्येच जा, नाहीतर मग आयुष्याची वाट लागेल. आणि बाय द वे इकडे दक्षता आहे आणि इवन अनु आहे आणि राधिका इथे आहे. मम्मीच्या फोनसाठी बिझी आहे ती जरा. सो हा एक छोटासा ब्रेक घेतात हे लोक बेसिकली. बाकी पुढच्या गोष्टी तुम्हाला पुढे कळवते. चला बाय. सस्ते नशे चालू झालेत. समोसा कोणा खायचा? सस्ते नशे, हे बघा सस्ते नशे. अनु पीछे देख जरा, एक बार गाड़ी का नाम बोल दे यार. विशाल. समझे क्या है गाड़ी का नाम? विशाल. कहाँ से आए हो? गांव से? कौन से? तर राधिकाने आणि चेतननी छोटंसं घर बांधलंय. हिच्यासाठी स्पेशली, पण याची कदर नाहीये. बट शी रिजेक्टेड यू. कदर नसतं तर मी इथे राहिली पण नसती. ओ माय गॉड, हे काय होतं? कुठे अरे जॅकेट थोडं घालावं लागेल. झोप आली की आम्ही झोपू देत. हे बघ, झोप मोड केली माझी. काय केलं एवढं तू झोप मोड करायला? आम्ही दोन दुःखी आहात मग काय जातोय आणि हिला लाज वाटते उत्तर की झोपते. काय केलं ह्याने? बघ मध्ये ते तुझा डायलॉग बोलून दाखव. चल आता डायलॉग बोलून दाखव. काय वेगळं ते वेगळं असतं. वेगळं. नो कमेंट्स. लक्ष्य काय हवंय तुला? चार्जिंग पॉइंट साठी काय हवंय? गोड चाय चपाती. रुक्मिणीच्या दर्शनाला 3 ते 4 तास लागतात. तर पहिले सरप्राईज असं आहे सर्वांसाठी
की सगळ्यांचे VIP दर्शन पास काढलेले आहेत. वाव. थँक्यू. दुसरी गोष्ट अशी की आता सर्वांनी लगेच आंघोळ वगैरे करा. एक एक सरप्राईज स्टेप बाय स्टेप सांगेन, सगळे एका वेळी सरप्राईज देत नाही. वी लव्ह सरप्राइजेस. नाश्त्यामध्ये मिसळ पाव आहे, सरप्राईज मी सांगतो. आणि सोबत केळीची वेफर. हे बघा अच्छू अच्छू. जर त्याची तेवढी लायकी नसेल की तो आपल्याला चांगली सर्व्हिस वगैरे देत असेल तर मग सेकंड प्रायोरिटी आपण परप्रांतीयांना देऊ शकतो. बरोबर बोलते की चुकतो? येस. व्हॉट्सअपवर आपला ग्रुप आहे. ग्रुप 15-15 मिनिटाला चेक करायचा आहे. तुमच्याबरोबर सगळीकडे बालाजी टूरचा स्टाफ असणार तुमच्यावर लक्ष द्यायला. आय कार्ड घालायचे, बॅगेत राहिले, पाठच्या खिशात ठेवलाय, फोटो काढत होतो. सुंदर कारणं ऐकून ऐकून डोकं दुखायला लागलं. ती कारणं काय देऊ नका, नवीन काहीतरी. वा 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 वा, खूप सुंदर खूप सुंदर. माझा 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 हा वाला साईड वाला चांगला वाटतं ना जरा. या मी मग हा पकडते, मग जाऊ दे. ही बघ ठीक आहे चलो. आता ऑप्शन नाही माझ्याकडे, ऑप्शन नाहीये. थँक्यू. सो सगळ्याजणी रेडी होत आहेत मस्तपैकी आणि सगळा हा पसारा आहे आमचा. ही वगैरे राधिका. तर आजचा आमचा स्टे आहे वृंदावन आश्रमला आणि खरंच खूप सुंदर आणि ह्यूज आश्रम आहे. जर तुम्हाला पण पंढरपूरमध्ये येऊन जर स्टेकेशन हवं असेल तर आय विल प्रेफर दिस, बिकॉज इकडे हॉटेल्स पण आहेत जे तुम्हाला 1500 ते 1800 मिळतील, पण एवढे क्वालिटी नसेल जे तुम्हाला आश्रममध्ये भेटेल. यांचं फूड म्हणा किंवा ह्यांचं स्टेकेशन म्हणा तुम्हाला खूप स्वस्तात आणि मस्तात तुम्हाला राहायला मिळेल. आणि जर तुम्हाला टूर्सने ट्रॅव्हल करायचं असेल तर बालाजी टूर्स आहेच. परफेक्ट. सगळ्यांना आता खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि हा यांचा एरिया आहे. सर्व मुलींनी साड्या नेसून स्ले करायचं ठरवलं आणि त्यांनी त्याच्यावरती शोभणारा फेटा आम्हाला पूर्ण पॅकेजमध्ये हे फ्री होतं. म्हणजे आम्हाला बरेच मुलींना सरप्राईजेस होते, फेटा, मेहंदी आणि बऱ्याच गोष्टी. सर्वांना सुंदर सुंदर बॅग्स मिळालेल्या आहेत. काय आहे त्यात? गर्ल्स माझ्या हातात आहे माझा मोबाईल. कॅरी बॅग कोणाला भेटला? कशी वाटली बॅग तुला? खूप छान. तुम्हाला कशी वाटली? मस्त. आता खूप शॉपिंग. तिचा फर्स्ट टाइम आहे, माझा फर्स्ट टाइम आहे. मी पंढरपूरला आलो, खरं नाही पण आज जे मुखदर्शन मिळालं खूप मस्त एकदम थाळी आहे प्रॉपर. दर्शन एकदम छान झालं मित्रांनो. आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवण पण चांगलं होतं. म्हणजे ठीक आहे, ठीक आहे, आपण कोणाला नाव नाही ठेवत, पण जेवण वगैरे पण छान होतं आणि दर्शन खरंच खूप छान झालं. तर इच्छा इथं लहानपणी आली तरी आहे, बघितलं तरी आहे, मी आज पहिल्यांदा बघतो. आणि आयुष्यातला बेस्ट एक्सपिरियन्स आय फील तुझ्यासाठी होता मला वाटतं. देवाच्या दारात गेलं की असं म्हटलं जातं की प्रसाद घरी घेऊन जाणं म्हणजे मॅन्डेटरीच आहे. मग थोडा थोडा प्रसाद घेतला घरच्यांसाठी आणि बरेच इकडे शॉपिंगसाठी तुम्हाला ऑप्शन आहेत. लहान मुलांसाठी खेळणी, मोत्याच्या माळा. तर तुम्हीही मस्तपैकी शॉपिंग करा आणि एन्जॉय करा. बघा कुठे बसल्यात दोघी जणी. हे बघा फुलाच्या मळ्यामध्ये लहान मुलींसारखे फुलं तोडतायत. चला माऊली आई वडिलांच्या नावानं दान करा. पायाचा शॉट घेतो का? घेतो एक मिनिट. जरा पिशवी पकड.
एक मिनिट. नीचे रहेगा तू आवाज काय तर आम्ही आता आलेलो आहोत ब्रेकफास्ट टाईमला आणि मी खूप छान झोपली होती मस्तपैकी. खूप थकलो होतो म्हणजे लाईक मी 2-3दा प्रदक्षिणा घातल्या असतील चंद्रभागेच्या. आणि आत्ता मी चालली आहे खालीच असंच थोडंसं राऊंड मारायला आणि मुलींसाठी थोडंसं मेहंदी वगैरे ठेवली आहे. मग मेहंदी आम्ही थोडं काढायचा विचार केला आहे आणि टाईम स्पेंड करणार आहे. आलू के पराठे और ये तुम्हारे 2 पराठे बघा. ही केवढूशी दिसते पण हिला 2 पराठे खायचे. खा आता, लाजवू नकोस, खा रे, खायचंय. तुझ्यासाठी आणले आहेत आलूचे पराठे आणि मग तुला देणार धपाटे. काय खायचे, पराठे की धपाटे? दोन्ही पण बघला पण. अच्छा, तर आम्ही आता चाललो आहोत रिद्धी सिद्धी टेम्पलला आणि हे सगळं जरा स्किप करा. हे बघा फोनमध्ये बिझी आहे आणि आम्ही अशाच एक रॅन्डम आमच्या घरातल्या कपड्यांवरती चालू आहे. आमच्याकडे कपडेच नाही आहेत तसेच चालू आहे पण खूप काही झाली. आम्ही उठलो पटकन. कम्युनिटीला हिब्रू बोलतात. काय बोलतात? हिब्रू. अच्छा, मला काहीतरी वेगळं वाटलं तरी पण ठीक आहे. बळीद्री काय असते? बळीद्री काय असते? दलबद्री आहे हा डोंबिवलीचा. तरी पण ठीक आहे, डोंबिवलीचा नको, आपण दलबद्रीच बोलू. तर आम्ही तर चाललो आहोत मंदिरात. आणि जर तुम्ही तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हलर्स सोबत येत आहात तुम्ही प्लीज त्यांचाच ब्रेकफास्ट किंवा त्यांचंच लंच वगैरे सगळं ट्राय करा. तुम्ही दुसरं काही नका ट्राय करायला जाऊ. आय विल सजेस्ट. आणि बघूया कसं आहे मंदिर. स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलं. त्यात भेटली गणपतीची मूर्ती. मग त्यांनी ते बांधकाम थांबवलं म्हणजे. आणि मग इतरत्र विचारलं, मग त्यांच्या स्वप्नात वगैरे गणपती बाप्पा असं काही आहे, आपल्याला पूर्ण माहिती नाहीये त्याची. मग त्यांनी काय केलं, घराचं बांधकाम स्टॉप केलं आणि मंदिर बांधायला काढलं. तर हे मंदिर ज्यांनी बांधलंय ह्याचा मालक आहे तो पण एकच आहे, कोणाकडून पैसे घेऊन बांधलेलं नाहीये. आणि जो कारागीर आहे ना, ज्याने म्हणजे कामगार, तो पण एकच आहे. आणि हे गणपती मंदिर बांधायला 40 वर्ष लागली. बाप रे. गणपती बाप्पाने ह्या दोघांकडूनच करून घेतलं. म्हणजे बांधकाम करणारा पण एक आणि मालक पण एक. तसं बघायला गेलं तर सगळ्यांकडून चॅरिटी वगैरे करून 1-1.5 वर्षात झालं असतं, पण बाप्पाची इच्छाच नसेल ती. अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडने सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर बाप्पाचं दर्शन घ्यायचं. बाहेर आल्यानंतर ते बघा तिथून पूर्ण फिरून असं मंदिर यायचं. इथे बाहेर येणार सगळ्या संतांची पण माहिती आहे. फोटोग्राफी वगैरे करा. सगळं झाल्यानंतर निघूया. ओके. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सो क्यूट बाबू. परत एकदा कर. पाया पड परत एकदा. झोपून हालत बसून गो. आज आम्ही दोघी एकाच थाळीमध्ये खाणार आहोत. प्रेम वाढवण्याचा विचार केलाय है ना. आधा आधा प्यार बांटेंगे. स्टार्ट. आप स्टार्ट. पहले आप, बाद में हम. नहीं. हमारा आधा प्यार बट गया. मग शेवयाची खीर खायची. शेवयाची खीर आहे, खायची आहे ना. माझं प्रेम कमी आहे, ती पापड बनवते. बाबू तुला वरती यायचंय. हा चल वरती येतोय माझ्यासोबत. चलो तू पण येणार राहायला. आपण एकत्र राहू. चलो. उठावता सकाळ झाली. मोती स्नानाची वेळ झाली. राधिका